मी सांगितलं होतं मी 10 वाजेपर्यंत इथे येतो. वाघमोडे सरांचा फोनवर फोन मला येत होता. मला यायला का वेळ झाला मी तुम्हाला सांगू का? मी काही उशिरा उठतो त्याचं कारण नाही, मी लवकरच उठतो. पण खरं कारण असं आहे की माझा वैयक्तिक 100-200 कोंबड्यांचा, देशी कोंबड्यांचा व्यवसाय आहे. तुम्ही टाळ्या वाजवल्या, तुमचं मन मोठं आहे बरं का. त्या कोंबड्यांना खाद्य पाणी केल्याशिवाय, किमान एक अर्धा पाऊण तास तिथं वेळ दिल्याशिवाय मी माझं घर सोडू शकत नाही. आणि म्हणून मला यायला थोडा वेळ झाला. मला वाटतं अजून तुम्ही कॉलेजला आहे, त्यामुळे एक प्रश्न तुम्हाला जास्त भेडसावत नाही. म्हणजे तुमच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर रिलायबल मध्ये तुम्हाला मिळू शकतं, गाईड मध्ये मिळू शकतं. पण एक 3 शब्दांचा प्रश्न आहे सर, त्याचं उत्तर आपल्याला आयुष्यात कुठंच मिळत नाही. काय चाललंय सध्या? तुम्ही गुगल सर्चिंग केलं ना तरी सुद्धा त्याचं उत्तर कुठे मिळणार नाही. काय चाललंय सध्या? म्हणजे हा प्रश्न कॉलेज संपल्याबरोबर तुम्हाला लोक विचारायला सुरुवात करतील. नातेवाईक विचारतील, आपल्या जवळचे अनेक मित्रमंडळी विचारतील. एक वेळ जंगलातल्या वाघाच्या समोर आपण जाऊ शकतो, पण त्या प्रश्नाचा सामना करू शकत नाही, लोकांच्या नजरांचा सामना करू शकत. मी आपल्याला सांगतो, मी सांगलीमध्ये 2016-17 साली हॉस्टेलला राहिलो. त्या हॉस्टेलमधून दिवसा ढवळ्या मी माझ्या गावाकडे जात नव्हतो. कारण दिवसा ढवळ्या जर गावाकडे गेलं तर लोकांचा प्रश्न ठरलेला असायचा, काय चाललंय सध्या? अरे माझं मला माहित नाही काय चाललंय सध्या, तुला काय सांगणार? मग मी रात्रीच्या गडद अंधारात एसटी पकडायचो आणि गावाकडे जायचो. पुन्हा तसाच एखादा अंधार बघायचो, एसटी पकडायचो आणि परत हॉस्टेलला यायचो. सांगलीमध्ये मात्र मी दिवसा ढवळ्या फिरत होतो. इतकं भयानक पद्धतीचं वातावरण आहे. म्हणजे लोकांच्या नजरांचा सामना आपण निश्चितपणाने करू शकत नाही. आज मी भले या स्टेजवर आपल्याला उभा असलेला बघायला मिळतोय, त्याचं कारण तुम्हाला सांगतो. मला एका इंग्लिश लेखकाचं वाक्य फार भावतं की डोंट जज मी फ्रॉम व्हेअर आय स्टँड, जज मी फ्रॉम व्हेअर आय कम फ्रॉम. मी जिथं उभा आहे ना तिथं माझं मूल्यमापन नका करू. जिथून माझा इथंपर्यंत प्रवास झालाय त्या सगळ्या माझ्या प्रवासाचं मूल्यमापन आपण करा, तर माझी उंची आपल्या लक्षात येऊ शकते. मी कॉलेज पूर्ण झाल्याबरोबर धाडसानं सर रस्त्याच्या कडेला उभा राहून केळी विकली, आंबे विकले, चिक्कू विकले, कलिंगड विकले. बरं त्यावेळी मी आवाज घुमवत जायचो आमच्या घरापासून, कलिंगड आले कलिंगड. रस्त्यावर ऐकणाऱ्या नव्या पिढीला वाटायचं जर एवढं शिकून कलिंगडच विकायचे आहेत तर मग शिकायचं कशाला? ॲक्वाचं पाणी मी घराघरात पोच केलं. रस्त्यात कुणीतरी विचारायचं, अरे तू अमक्याचा पोरगा ना? मी म्हणायचो होय. अरे मग तू लय हुशार होता, लय वक्तृत्व स्पर्धा अमुक तमुक काय काय केलंय, एवढं कशाला केलंय तू? मी म्हटलं अरे मी पाण्याचाच कोर्स करतो. त्याला वाटायचं एक तर माझं डोकं फिरलंय नाही तर ह्याच्या गोळ्या चुकल्या. त्याला मोठा प्रश्न पडायचा. पण तुम्हाला एक सांगू का, मी माझ्या आयुष्यात कुठलंच कसलंच काम करताना अजिबात कुणाची तमा बाळगली नाही, मुलाहिजा ठेवला नाही, कसली लाज बाळगली नाही. कारण माझ्या समोर सगळ्यात मोठा जर आदर्श कुठला असेल तर या महाराष्ट्रात तब्बल 50 ते 60 वर्षांपूर्वी एक पोरगा सातारा जिल्ह्यातून आपल्या इस्लामपूरला शिक्षणाच्या निमित्ताने येतो. तिथं आल्यानंतर घरची परिस्थिती नसल्यामुळं त्याला वार लावून जेवण करावं लागतं. आपल्या कोल्हापूर शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते आप्पासाहेब पवार, त्यांच्या घरी सुद्धा कधी दूध पोच करायचं काम केलं, वेळ प्रसंगी त्याने कपबशी धुणी भांडी करायचं काम केलं. एवढं केल्यानंतर सुद्धा तो पोरगा भविष्यात जाऊन स्वामी विवेकानंदांच्या नावाने एक मोठी शिक्षण संस्था उभा करतो आणि संपूर्ण महाराष्ट्रात 400 शिक्षण संस्था उभा राहतात. तो पोरगा दुसरा तिसरा कुठला नाही, गोविंदराव ज्ञानोजीराव साळुंखे अर्थात डॉक्टर बापूजी साळुंखे. आणि त्यांच्या नावानं सुरू असलेल्या या महाविद्यालयामध्ये मी आपल्या सर्वांच्या समोर बोलतोय याची मला जाणीव आहे. आणि हा आदर्श माझ्या डोळ्यासमोर असल्यामुळे सर मी माझ्या आयुष्यात कसल्याच कुठल्याच कामाला कधी कमी मानलेलं नाही. त्यामुळं मला आज कळलं की बाबा आठवडाभर तुमच्या बऱ्याच स्पर्धा झालेल्या आहेत, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, गायन स्पर्धा, अगदी एक वेगळी पारंपरिक वेशभूषा स्पर्धा ती सुद्धा झालेली आहे. त्याचं पारितोषिक वितरण समारंभ आज आहे बरोबर. ज्यांनी स्पर्धेमध्ये भाग घेतला होता त्यांचं मी कौतुक करतो. ज्यांचे नंबर आलेले आहेत त्यांचं विशेष अभिनंदन. पण ज्यांनी स्पर्धेमध्ये भागच घेतला नव्हता त्यांचं मीच नव्हे तर जगाच्या पाठीवरचा कुठलाच सज्जन माणूस कौतुक करू शकत नाही. कारण टाळ्या वाजवताय फार चांगली गोष्ट आहे. हल्ली अशी एकच गोष्ट आहे शासनाने ज्याच्यावर टॅक्स लावला. कारण लोखंड जर एका ठिकाणी आपण ठेवलं तर ते गंजून जाऊ शकतं.
लोखंड वापरात असेल तर ते फुटेल, तुटेल, मोडेल, काही होईल, पण गंजणार नाही. एका जागी बसलेली माणसं गंजून जातात, पण आपल्या स्वप्नाचा, ध्येयाचा पाठलाग करताना ती झिजून जातात. आपल्याला झिजणारी माणसं तयार करायची आहेत, गंजणारी माणसं तयार करायची नाही. स्वामी विवेकानंद आयुष्यभर सांगत होते की उठो, जागो और तब तक ना रुको जब तक अपना लक्ष्य प्राप्त न हो जाए. म्हणजे जोपर्यंत स्वप्न सिद्धी होत नाही तोपर्यंत आपण थांबायचं नाही.